नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. माझं नाव विकास परब. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत लोणावळ्याला. लोणावळ्यावरून आपण जाणार आहोत एकविरा मातेच्या दर्शनाला. चला तर मग निघूया. आपण आता ऑटोने उतरलो आहोत आणि आता चाललो आहे स्टेशनला. आपल्या ट्रेनचं नाव आहे इंद्रायणी. इंद्रायणी एक्सप्रेसने आपण लोणावळ्याला जाणार आहोत. हा मित्रांनो, ठाणे स्टेशनचा परिसर. आपली ट्रेन आलेली आहे इंद्रायणी. आपला D2 कोच आहे. चला आपण निघालो आहे आता ठाणा स्टेशनवरनं इंद्रायणी ट्रेनने लोणावळ्याला जायला. हे दिसतंय ते वरती मुंब्रा देवीचं मंदिर आहे, मुंब्र्याचं. आपण मुंब्रा क्रॉस करतोय आता. आपण पोचतोय आता कल्याणला. कल्याणला हॉल्ट आहे या ट्रेनला. कल्याण मेट्रो जंक्शन मॉल. कल्याणला पोचलेली आहे. कल्याणवरनं आपली ट्रेन निघालेली आहे आता. डायरेक्ट हॉल्ट आपल्याला कर्जतला आहे. मित्रांनो, पावसात जर तुम्ही या दिशेने प्रवास केला तर दृश्य आणि नजारा काही औरच असेल. ही आपली गँग ज्यांच्याबरोबर आपण प्रवास करतोय. लोणावळा. चला आई एकविरा मातेचं दर्शन करायला जाऊया. चला तर. स्वच्छता खूप चांगली आहे, सुंदर आहे आणि भव्य असं आहे. आपण आलो आहे आता लोणावळा स्टेशनवरनं बाहेर. इकडे एक जुनं इंजिन ठेवलेलं आहे. आपण इकडून लोणावळ्याला पायथा मंदिरला जायसाठी गाडी केली आहे. आपण निघालो आता मंदिराच्या दिशेने. ऑटोने आपण पायथा मंदिरला जाणार. आता आपण पोहोचतोय पायथा मंदिरला. इकडे आम्ही नाश्ता मागवला आहे, कांदे पोहे आणि कॉफी. लहान मुलांनी लाईन लावली आहे नाश्ता घ्यायला. अजून घ्या नंतर. चला आ जाओ. 50 रुपया. जल्दी आ जाओ. खायचं मग. पण इकडे आई एकविरा देवीच्या पायथा मंदिरात आलो आहे पाया पडायला. चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दर्शन घेऊन दाखवतो.
आपण सगळे आता एकविरा पायथा मंदिरशी पाया पडायला गेलो होतो. सगळेजण आता वरती निघालो आहे आम्ही. चला तर मग वरती जाऊया आपण. इथून पायऱ्यांची सुरुवात होते एकविरा आईच्या मंदिराच्या पायथ्याला. पहिली पायरी इथून आहे. इथून मग नंतर आपण वरती जायचं हळूहळू हळूहळू. तुझ्या पिशवीत आहे का माती? हा अबे आराम से तू कसं नाही बोले. आपण चाललोय आता माथ्यावरच्या देवळात एकविरा आईंच्या. आपल्याला इकडे जायचं आहे. आपण इकडे अर्ध्या रस्त्यावर पोचलो आहे, जिथून पायऱ्याने तुम्ही आलात तर या अशा पायऱ्याने तुम्ही वरती येत आहे. हा जो रस्ता आहे तो तर तुम्ही गाडीने आलात तर तो इकडे एकत्र होतो. या खालून यायच्या पायऱ्या आहेत. नंतर तुम्ही गाडीवरून आलात अर्ध्यापर्यंत तर तुम्हाला इथपर्यंत गाडीवाले सोडतात आणि त्यानंतर तुम्हाला परत पायऱ्या चढाव्या लागतात. आपल्याला या पायऱ्यांनीच वरती जायचं आहे. अजून दर्शन घेऊन झालेली मंडळी खाली उतरते सर्व. दर्शन घेण्यासाठी जाणारे लोक वरती चालले. इकडे पादुका मंदिर आहे एकविरा आईचं. पादुका मंदिरात आलोय आपण पाया पडायला. दुकानं लागतात वरती जाताना. इकडे आल्यावर एक तुम्हाला हॉटेल भेटेल. तुम्ही थोडा वेळ पाहिजे तर रेस्ट आणि नाश्ता करू शकता. इकडे एक दुसरं हॉटेल आहे.
हा गेट आहे ते. इथे जर तुम्हाला कार्ला केव्जला जायचं असेल तर इथे प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे आणि विदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये तिकीट आहे. टायमिंग 9 ते 5 सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. पण तुम्ही तिकिटी खरेदी करून एकविरा मंदिरच्या आईचं दर्शन घेतल्यावरती कार्ला केव्जला भेट देऊ शकता. कार्ला केव्जबद्दल माहिती दिली आहे. लेण्यामध्ये जायचं आहे ना आतमध्ये, मग तिकीट घेऊया नंतर. हां आता आम्ही एकविरा पोहोचलो आहे. हां एकविरीला पोचलो आहे आम्ही. आता मंदिरात दर्शनासाठी आतमध्ये चाललो आहे. माटुंगा, डोंबिवली, विद्याविहार. माटुंगा, डोंबिवली, कळवा, भांडूप आम्ही सगळीकडून आलो आहे. चला एकविरा माते की असा मंदिर परिसर आहे. ही कारल्याची लेणी आहे, ही आपण बघायला नंतर जाणारच आहोत. हे एकविरा आईचं मंदिर आहे. चला तर आतमध्ये जाऊया. दर्शनासाठी लांब रांग असणार आहे. अशी दर्शनाची लाईन आहे. थोडी गर्दी भेटली आपल्याला. टाईम झाला आहे 11:40 आणि आपल्याला थोडी गर्दी भेटलेली आहे. आज हनुमान जयंती आहे तरी पण भाविकांची बरीच गर्दी आहे. आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे आपण आतमध्ये मंदिराचं शूटिंग केलेलं नाही आहे. आता आपण बाहेर आलो आहे आणि बघू शकता तुम्ही वरून किती गर्दी दिसते आपल्याला. आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण मंदिरामधून खाली उतरण्यास बाहेर पडत आहोत. दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडलो आहे आणि आता छोटंसं फोटो सेशन करणार आहे मंदिराच्या बाहेर. आणि ते फोटो सेशन झाल्यावर आपण कार्ला केव्जला भेट देणार आहोत. तर तुम्ही आता कार्ला केव्जचा व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो बघू शकता ही तुम्ही कारल्याची लेणी. कारल्याची लेणी ही अशी दगडामध्ये कोरलेली आहेत आणि त्यावेळच्या कारागिरांकडे काहीच मशीन्स नव्हत्या तरी पण त्यांनी सुबकरित्या ही दगडावरती कोरीव काम केलं आहे. तर विचार करा त्यावेळचे कारागीर केवढे कौशल्यपूर्ण होते. असे आम्ही अशा प्रकारे छोटेसे फोटो सेशन केलेलं आहे. किती सुबकरित्या कारल्याची लेणी कोरलेली आहेत आणि त्याचं कोरीव काम तुम्ही बघू शकता. मशीन्स नाही न जमण्यासारखं आहे ते. आणि अशी कारल्याची लेणी पाहणं म्हणजे एक आनंद असा आहे की त्यावेळी किती प्रगत होते, कारागीर कौशल्यपूर्ण होते आणि त्यांची ही कोरलेली शिल्प आपल्याला आजही आपण पाहू शकतोय.
शुभ कशी कारल्याची लेणी पाहून झालेली आहे आणि आता आपण बाहेर परतीचा प्रवास सुरू करतोय. तर आता परतीच्या प्रवासात पाहूया आपल्याला काय काय परत बघायला मिळतं. अशा प्रकारे सर्वजण बाहेर पडत आहेत. आपल्या बरोबर जे सर्व मेंबर्स आले होते ते बाहेर पडत आहेत. दर्शन करून आपण निघालेलो आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकदम देवीच्या गेटच्या आधी तुम्हाला सर्व प्रसाद, हार, ओटी वगैरे सगळं मिळेल. तिथे तुम्हाला मोठे हार सुद्धा भेटतील. उतरतोय आपण खाली. अशा प्रकारचा काही नजारा दिसतोय इथे. थोड्याशा पायऱ्या वरती चढून आल्यावरती आपण इकडे आपला रूम आहे आतमध्ये. तिकडे आपण जाऊन जेवणार आहे. जेवण झाल्यावरती आपली 7:30ची इंद्रायणीची रिटर्नची तिकीट आहे. हे इकडे पायथा मंदिर आहे आणि या बाजूला आपले रूम आहे. जेवण वाढायचं काम चालू आहे. जेवण मागवलेलं आहे त्याचा. इथे व्हेज आहे. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा आणि तांदळाची लुसलुशीत भाकरी. आईस्क्रीम आणलेलं आहे. सगळ्यांना आईस्क्रीम आणलेलं आहे. आईस्क्रीम ये कुल्फी. चला आता आम्ही निघतोय. ही गाडी बुक केली आहे लोणावळा स्टेशनला जायला. या गाडीतूनच लोणावळा स्टेशनला जाणार आणि इंद्रायणी पकडून ठाणा. एकविरा आईचा उदो उदो. चला निघालोय आपण एकविरा आईच्या मंदिरातून घरी ठाण्याला जायला. ऑटो केली आहे. मुंबईला जायला एक गाडी पुढे गेलेली आहे. आम्ही आता 4 जण ऑटोने चाललोय. चौघांचा चेहरा दाखव. इथे तुम्हाला डॉमिनोज, बर्गर किंग आणि सबवे ते पण रेस्टॉरंट आहे. साऊथ इंडियन पण आणि जिकडे बघाल तिकडे मगनलाल चिक्की साऊथ इंडियन जैन फूड, साऊथ इंडियन फूड सगळे हॉटेल भेटतील तुम्हाला. आपली इंद्रायणी एक्सप्रेस आलेली आहे. जेणे आपण आता लोणावळा ते ठाणा प्रवास करणार आहोत. बाय 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 इंद्रायणी. चला आता घरी जायचं आहे. एकविरा दर्शन झालं. आता सर्वांनी घरी जाऊया. मित्रांनो बाय बाय. आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.